चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे प्रथमच ओबीसी संघर्ष योद्धा छगनराव भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज तिसगाव चांदवड तालुका ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव विशाल कॅन्डल मोर्चा समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे व समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर तराडे, भुजबळ समर्थक अंबादास खैरे, समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, समता परिषद नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर, ओबीसी ज्येष्ठ नेते सुनील कबाडे, ज्येष्ठ पदाधिकारी नंदू मंडलिक, संत शिरोमणी सावतामाळी महाराज देवस्थान मंदिर ट्रस्टचे सहसचिव हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे, अखंड भुजबळ समर्थक सुनील पैठणकर, येवला यूके आहेर, डॉक्टर अरुण निकम, किशोर शेलार, कट्टर भुजबळ समर्थक संदीप गांगुर्डे, भालचंद्र भुजबळ, युवा नेते भूषण गांगुर्डे, ज्येष्ठ नेते शांताराम गांगुर्डे, टीपी निकम आदी पदाधिकारी तसेच नाशिक जिल्ह्यातील समस्त ओबीसी समाज, समस्त ग्रामस्थ व समता सैनिक, भुजबळ समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सर्व प्रमुख मान्यवर यांच्यावर दुतर्फा जेसीबीमधून भव्य दिव्य फुलांची उधळण होऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मसाल ज्योत पेटून कॅन्डल मार्चला प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर तिसगाव येथील सर्व युवा वर्गाच्या हस्ते प्रमुख पाहुणे दिलीप खैरे यांचा महात्मा फुले यांची फुले पगडी देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। समस्त चांदवड तालुक्यातील लहान मुले, मुली, महिला, पुरुष, आबालवृद्ध यांनी उपस्थिती दर्शवली। त्यानंतर संपूर्ण गावात कॅन्डल मार्चची भव्य दिव्य प्रमाणात ओबीसी बांधवांची घोषणांची आतिषबाजी, प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी समस्त ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ एकच पर्व, ओबीसी पर्व, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, दिलीप अण्णा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यानंतर नंदू मंडलिक यांनी ओबीसी थोडक्यात आरक्षण मोर्चाची गरज काय याची माहिती दिली आहे। रघुनाथ आहेर यांनी भाषणात तिसगाव सोबतच चांदवड तालुका आता या लढाईत कुठेच मागे राहिला नाही, ओबीसी लढ्यात आम्ही तुमच्या सर्व बांधवांच्या सतत सोबत आहोत असा शब्द दिला। सुनील पैठणकर यावेळी बोलताना म्हणाले की ओबीसी समाजाची आता एकजूट झालेली आहे, त्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटावर 100% मात करू शकतो, हे या भव्य दिव्य कॅन्डल मार्च निमित्ताने प्रतिक्रिया दिली आहे। यानंतर प्रमुख पाहुणे आणि समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी घटनेचा आधार घेऊन आरक्षण चळवळ कायदेशीर भाषेत समजावून सांगितली। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, परंतु ओबीसी कोट्यातून नको, त्याला आम्हा ओबीसी बांधवांचा विरोध आहे असे ठणकावून सांगितले। प्रथम शूद्रत्व स्वीकारा, तदनंतरच ओबीसीतून आरक्षणाची मागणी करा, बाळासाहेब कर्डक असा संदेश सामान्य बांधवांपर्यंत पोहोचवण्यात आला। यानंतर प्रमुख पाहुणे दिलीप खैरे, अध्यक्ष समता परिषद महाराष्ट्र राज्य आणि बाळासाहेब कर्डक तसेच सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून यांची प्रतिमा विरोध करून त्यांची कुणीही नाहक बदनामी करून कुणीही साहेबांची ओबीसी संघर्ष योद्धा ही ओळख कुणीही पुसून लावू शकत नाही आणि तसे कोणी केल्यास आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ। आमचा लढा ना कोणाच्या विरोधासाठी, तो फक्त आमच्या संविधानिक हक्कासाठी असा संदेश बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी चांदवड तालुक्यातील बहुसंख्य ओबीसी बांधवांनी हजेरी लावत दिला आहे। हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले। गावातील संदीप गांगुर्डे आणि भूषण गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, चेअरमन गोकुळ गांगुर्डे, सरपंच मीरा गांगुर्डे, अण्णा गांगुर्डे, अशोक महाराज निकम, शिवाजी निकम, कैलास खैरे, सुरेश गांगुर्डे, विकास गांगुर्डे, निलेश गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे, राकेश गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, राजेंद्र गांगुर्डे, भागीनाथ गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, विकास गांगुर्डे, नंदू सोनुबा गांगुर्डे, संतोष केदारे, माजी सरपंच दौलत माळी, केशव खैरे, गणूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ ठाकरे, श्रावण वाघमारे, दत्ता गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, नंदू गांगुर्डे, सागर खैरे, कृष्णा गांगुर्डे, शिवाजी बच्छाव, शिवाजी खैरे, शिवाजी गांगुर्डे, अमोल गांगुर्डे, शरद गांगुर्डे, शरद जुंद्रे, रवींद्र गांगुर्डे। यावेळी पंचक्रोशीतील बरेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते व 30 गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, तरुण मंडळी, जय बाबाजी भक्त परिवार, सर्व गणेश मित्र मंडळ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व लहान मुलामुलींसह ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला। सर्वांनी उत्तम असे सहकार्य केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।